नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण मुलांच्या टिफिनसाठी पत्ताकोबीचे पराठे बनवणार आहोत। बऱ्याचदा पत्ताकोबीच्या भाजीचा मुलांना वास येतो, त्यामुळे ते भाजी खायला नाही म्हणतात। तर आज आपण भाजी न करता त्याचे पराठे करणार आहोत। हे पराठे मुलं आवडीने खातील। तुम्ही एकदा बनवून पहा। चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर इथे आपण पत्ताकोबी घेतलेली आहे। पत्ताकोबी आपल्याला कापून घ्यायची आहे। आता मी हिला बारीक कापून घेणार आहे। तुम्ही चॉपरनेही हिला चॉप करू शकतात। मी सुरीने हिला अशा पद्धतीने बारीक कापून घेतलेला आहे। आता या पत्ताकोबीला आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण 2 ग्लास पाणी घालून घेणार आहोत। पत्ताकोबी बुडेल एवढं पाणी आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। आता याचे आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली पत्ताकोबी छान अशी शिजेल। जास्तही ती शिजायला नको। 2 शिट्ट्या झालेल्या आहेत। मी कुकर आता उघडून पाहणार आहे, तर पाहू शकता छान अशी आपली पत्ताकोबी शिजलेली आहे। हाताने दाबल्यावरती इझिली तुटते। आता आपण हे सगळे पत्ताकोबीतलं पाणी एका साईडला आणि पत्ताकोबी एका साईडला काढून घेणार आहोत। तर एका कढईमध्ये ती भाजी मी टाकून घेणार आहे। सगळी पत्ताकोबी आपण काढून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला जिरा आणि लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे। लाल तिखट घालून घ्यायचं आहे। तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढं तिखट तुम्ही घालू शकता। आता यामध्ये आपल्याला धनेपूड घालून घ्यायचं आहे। थोडंसं गरम मसाला घालायचा आहे। आता ओवा आपल्याला हातावर अशा पद्धतीने क्रश करून घालायचे आहे, जेणेकरून त्याचा स्वाद खूप छान येईल। आता चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण 2 चमचे बेसन घालून घेणार आहोत। 2 चमचे आपल्याला डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे 2 वाटी। नंतरून जशी गरज पडेल तसं आपल्याला गव्हाचं पीठ यामध्ये घालत राहायचं आहे। आता याचं छान असं घट्टसर गोळा आपल्याला मळून घ्यायचं आहे। चपातींचं पीठ आपण जसं मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। आधी यामध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही। पाण्याची गरज असेल तरच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे, नाहीतर पाण्याची गरज पडत नाही। तर पाहू शकता छान असं पीठ आपलं मळलं गेलेलं आहे। जास्तही घट्ट नाही आणि पातळही नाही। आता इथं मी पोळपाट घेतलेला आहे आणि असा एक गोळा घेतलेला आहे पिठाचा। त्याला पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे। जसं आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे। एका साईडला मी तवाही गरम करायला ठेवलेला आहे। छान असा पराठा आपला लाटला गेलेला आहे। तवाही छान असा आपला एका साईडला गरम झालेला आहे। आता पराठा आपल्याला यावर टाकून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। दुसऱ्या बाजूने मी परतून घेतलेला आहे। आता यावर आपल्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला पराठा हा कुरकुरीत होईल। तर मी इथे तेलचा वापर केलेला आहे। तेल सगळ्या बाजूंनी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि दोघी बाजूंनी व्यवस्थित तेल किंवा तूप लावून अशा पद्धतीने त्याला भाजून घ्यायचं आहे। हा पराठा खायला खूप टेस्टी लागतो। तुम्ही दही सोबत याला खाऊ शकतात। मुलांना टिफिनला द्या किंवा नाश्त्याला खा, खूप छान लागतो। ज्यांना पत्ताकोबीची भाजी आवडत नसेल त्यांच्यासाठी तर हा पराठा खूप बेस्ट आहे। दोघी बाजूंनी छान असं खरपूस आपलं भाजलं गेलेलं आहे। आता राहिलेले पराठे हे आपण छान असेच भाजून घेणार आहोत। तर तयार आहे आपला पत्ताकोबीचा पराठा। तुम्ही ही एकदा नक्की ट्राय करा। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। थँक्यू।